औरंगजेब कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा, 2 गटात दगडफेक आणि जाळपोळ. आतापर्यंत 40हून अधिक संशयित ताब्यात. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात झालेल्या राड्यात अनेक पोलीस जखमी. पोलीस उपायुक्त निकेतन कदमांवर कुऱ्हाडीनं हल्ला तर अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगडफेक. कालच्या राड्यानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी. रात्रभर पोलिसांचं अटक सत्र. नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचं सायबर सेल ऍक्टिव्ह. तब्बल 1,500 सोशल मीडिया हँडलवर करडी नजर. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चित. राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचंही आवाहन. नागपूर प्रकरणासंदर्भात फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. कोणालाच सोडणार नाही. नागपूरमधल्या परिस्थितीवर सरकारची कडक भूमिका. तर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्यानं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला सर्व संरक्षण द्यावं लागतं. फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचंही ठणकावलं. आजपासून माथेरान बेमुदत बंद. पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक. मुख्य प्रवेशद्वार दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची लूट होत असल्याचा संघर्ष समितीचा आरोप. मुंबईतील एका हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजन निर्दोष. दाऊदचा भाऊ इक्बालच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी स्पेशल सीबीआय कोर्टाकडून राजनची निर्दोष सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.